आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या MSME या योजनेअंतर्गत 27 जून रोजी जागतिक MSME दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त परिसंवाद आणि विविध क्षेत्रातील कारागिरांना प्रोत्साहन म्हणून पुरस्कार देण्यात आले. 1 लाख रुपयाचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देण्यात आले. यामध्ये 2200 मागणी अर्जामधून 600 परिपूर्ण भरण्यात आलेल्या अर्जातून 6 कारागिरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज तंतुवाद्य नगरीतील तंतुवाद्य निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणून मोहसिन बाळासाहेब मिरजकर यांची निवड करण्यात आली. यावेळी मिरजेतील मोहसिन बाळासाहेब मिरजकर यांना स्टेट आर्टिसन एक्सलन्स अवॉर्ड या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आला. 1 लाख रुपयाचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ माहिती पुस्तकात देण्यात आली. नवी मुंबई येथील सिडको येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाच्या सेवा आणि गुंतवणूक विभागाचे मुख्य सचिव डॉक्टर पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री विकास पानसरे, अखिल भारतीय हस्तकला मंडळाचे हलदर साहेब उपस्थित होते. या पुरस्कारासाठी सांगली जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. मिरजेतील मोहसिन मिरजकर हे तंतुवाद्य निर्मिती आणि वादन क्षेत्रात गेले 25 वर्ष सक्रिय आहेत. विविध प्रकारच्या प्रगत तंतुवाद्य निर्मिती केली आहे. भारत, अमेरिका आणि भारताबाहेर अनेक देशात मोहसिन मिरजकर यांनी बनवलेली तंतुवाद्य जात आहेत. मिरजेतील मिरजकर कुटुंबातील 7वी पिढी म्हणजे 200 वर्ष झाले या तंतुवाद्य निर्मिती क्षेत्रात आहेत. मी मोहसिन नियाज अहमद मिरजकर. गेल्या 7 पिढ्या आम्ही हा तंतुवाद्य निर्मितीचा व्यवसाय करत आहोत. मिरज हे तंतुवाद्य निर्मितीसाठी भारत आणि जगभर प्रसिद्ध आहे. मी गेली 25 ते 30 वर्ष तंतुवाद्य निर्मितीचा आणि वादनाचा व्यवसाय करत आहोत. महाराष्ट्र शासनाने प्रथमच यावर्षी MSME डे निमित्त MSME अवॉर्ड्स आर्टिझन लोकांना प्रथमच देण्यात आलेले आहेत. तर 6 आर्टिझनना स्टेट आर्टिझन एक्सलन्स अवॉर्ड असा देण्यात आला. त्यामध्ये मला राज्य शासनाने हा अवॉर्ड दिला. त्याच्याबद्दल मी राज्य शासनाचा आभारी आहे. निवड प्रक्रिया ही ऑनलाईनच होती. त्यामध्ये साधारण 2200 अर्ज आले होते. 2200 अर्जापैकी 600 अर्ज हे वैध ठरले होते. त्यातून साधारण 20 ज्युरींनी 22 लोकांची निवड करण्यात आली होती आणि त्या 22 लोकांच्या मध्ये प्रथमच 6 आर्टिझन होते, म्हणजे कारागीर होते. उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंतजी यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आला आणि हा पुरस्कार शील्ड आणि ₹1 लाख असा ह्या चेकचं स्वरूप आहे. ह्या पुरस्काराचं स्वरूप होतं. तंतुवाद्य निर्मितीसाठी मिरज प्रसिद्ध आहे आणि गेल्या 7 पिढ्या आम्ही जे काम केलेलं आहे त्याची दखल राज्य शासनाने घेतली आणि प्रथमच सांगली जिल्ह्याला आणि मिरजला हा राज्य शासनाचा पुरस्कार दिला गेला. त्याच्याबद्दल मी शासनाचा आभारी आहे.